वृंदावन स्वर्गातील अध्याय क्रमांक 8. माता पार्वती आणि मधुमंगल गोकुलम मध्ये पोहोचतात. गोरी त्वचा आणि मोठ्या डोळ्यांची माता पार्वती पूर्णमासी म्हणून संत संदीपानीची बहीण होऊन काशीहून गोकुलम मध्ये आल्या. त्यांनी नंद महाराजांना आपला परिचय दिला आणि सोबत आलेल्या एका विशेष ब्राह्मण बालक मधुमंगल विषयी सांगितले. मधुमंगल 1 वर्षाचा असतानाच पुढील अनेक वर्ष तो 2 वर्षाचाच राहिला आणि आता तो 5 वर्षांचा आहे. त्याला मिठाई, विशेषतः कोलुकटाई खूप आवडते. पार्वती म्हणाली की मधुमंगलनेच त्यांना गोकुलम मध्ये यायला भाग पाडले. तो एक रहस्यपूर्ण, बुद्धिमान बालक होता, जो काशीची पवित्रता बदलू शकेल असा. नंद महाराजांनी त्याचे प्रेमपूर्वक स्वागत केले. मधुमंगलचा वर्ण गोरा होता, चेहरा लांबसर आणि पोट थोडं फुगलेलं. गोप आणि गवळण त्याला भरपूर प्रेम करू लागले. संत शांडिल्यांनी त्याच्यासाठी एक वेगळी कुटी उभारली. कथा पुढे सुरूच आहे. चला तर मग पुढील अध्यायात काय घडतंय ते पाहूया.